आम्ही ही सेवा वारकऱ्यांचे करत आहोत. जवळजवळ 450 ते 500 आज वारकरी आज आमच्या इथून मसाज करून गेलेले आहेत सकाळी 9 वाजल्यापासून. आणि संकल्प असा आहे की बाबा त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा. जसं तुम्ही बघितला आज विठ्ठलाचं दर्शन असं कुणी याला आमंत्रण द्यावं लागत नाही आहे की कुणी येते दर्शन घेऊन जाते. तर तसंच आम्हाला एक सेवा म्हणून आम्हाला राबवण्याचा हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे की आता आपल्यासोबत आता किती कार्यकर्ते होते ही सेवा सकाळी करताना? जवळजवळ आमच्याकडं आत्ता 50 ते 60 कार्यकर्ते होते आणि त्यांचा प्रतिसादातून आम्हाला चांगला भेटला. वारकऱ्यांचा आशीर्वाद भेटला की जेणेकरून वारकऱ्यांना पंढरपूरपर्यंत पोचवावं, व्यवस्थित सुखरूप जावावे, कुठल्याही गोष्टीची हानिकारक नाही व्हावी. म्हणजे आपण आरोग्याची एक ही घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे वारकऱ्यांची. मला सांगा, ही सेवा आपण किती वर्षापासून करताय का ही पहिल्यांदा वर्ष करताय? हे आमचं 3रं वर्ष आहे. हा 3ऱ्या वर्षापासून आम्हाला खूप भरपूर आम्हाला बेनिफिट भेटलेलं आहे, जेणेकरून चांगल्या प्रतिसाद अशा गोष्टीचा भेटलेला आहे. त्यांचा आशीर्वाद महत्त्वाची गोष्ट हेच आहे. आज कोणी जन्माला आलेले आईवडील मुलाला कोणी पाय चेपत नाही, तसं आम्ही वारकऱ्यांचे संप्रदायांचे हातपाय सगळे दाबून मसाज करतो आहे यांच्यामध्ये. मग आता मला सांगा, वृद्ध नागरिक जास्त असतात आपल्या वारीमध्ये, मग वृद्ध नागरिकांची सेवा हेच म्हणजे मसाज सेवा केली का त्यांना औषधोपचार पण देतात? नाही, आपण त्यांना तेल मॉलिश परत क्रीम हे उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांच्यामध्ये. आयुर्वेदिक तेल आणि चांगले टेक्निकल मसाजिस्ट आणलेले होते, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या थ्रू सगळं आपण हे केलेलं आहे. बरं, यामध्ये काय डॉक्टरांचा सहभाग होता? हो, डॉक्टरांचा सहभाग होता ना. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हे सगळं उपाययोजना केलेली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही या सगळ्या गोष्टी करतो. नैसर्गिक उपचार आहे याच्यामध्ये. तर ते मी ते तेल बघितलं तर आम्ही तेल पण बाहेरचं तेल मागवलं जातं, राईचं तेल असतं याच्यामध्ये. हे खूप उपलब्ध आहे. हाडांच्या नसा तेल असतात, त्या तेलांनी मॉलिश केलं जातं. आणि न्यू तनिष्का ग्रुप हे गेली 3 वर्ष झालं करते. 3 वर्ष झाले का? हो, हे वारकरी सुद्धा आता हे जे आहे 3 वर्ष झालं आम्ही इथे येतोय मुक्कामाला. पर्यंत 9ला मशाज चालू होते यांची. मशाज केले का वारकऱ्यांना पाय मोकळं होतात, चालायला सोपं होतं. तुम्ही कुठले सर? आम्ही अकलूज पंढरपूर. आपण अकलूज पंढरपूर. आपले सगळे दिंडी हे अकलूज पंढरपूर.